नमस्कार वन इंडिया मराठीच्या प्रेक्षकांना. नुकताच व्हॅलेंटाईन डे होऊन गेला आहे आणि त्यानिमित्त प्रेमाबद्दल भरपूर बोललं गेलं, व्यक्त झालो आहोत आपण. पण जेवढं आपण प्रेमाबद्दल बोलतो तेवढंच ब्रेकअप्स बद्दल जेव्हा आपलं मन तुटतं त्याबद्दल बोलणं आणि त्यानंतरच्या डिप्रेशन बद्दल बोलणं सुद्धा महत्वाचं आहे. तर त्याच संदर्भामध्ये आज आपल्यासोबत आहे सायकोलॉजिस्ट आणि माइंड कोच दीप्ती पन्हाळकर मॅडम. मॅडम नमस्कार, तुमचं वन इंडिया मराठीमध्ये खूप खूप स्वागत. आणि आज आपण त्यांच्याशी डिप्रेशन मूव्ह ऑन कसं करायचं या सगळ्या संदर्भामध्ये गप्पा मारणार आहोत. त्या माइंड स्पाच्या फाउंडर सुद्धा आहेत. मॅम, मला सगळ्यात पहिला असा प्रश्न तुम्हाला विचारावा वाटतो की सायकोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिस्ट या दोन्हींमध्ये काय फरक आहे आणि हे दोन्ही लोक कसे वेगवेगळ्या प्रकारे काम करतात? ओके, व्हेरी व्हेरी गुड अश्लेषा. म्हणजे हा प्रश्न ऍक्च्युली बऱ्याच जणांना पडतो आणि बेसिकली त्याचं म्हणजे क्लासिफिकेशन असं आहे की MBBS पूर्ण केल्यानंतर MD हे सायकॅट्री मध्ये झाल्यानंतर सायकॅट्रिस्ट असं म्हणजे त्याचं डेझिग्नेशन तसं होतं. आणि जेव्हा तुम्ही MA क्लिनिकल सायकोलॉजी त्याच्यानंतर त्याच्यात MPhil पुढे डॉक्टरेट म्हणजे MA केल्यानंतर तुम्ही सायकोलॉजिस्ट म्हणून इथे प्रॅक्टिस करू शकता इन इंडिया. बाहेरच्या कंट्रीत त्याचं APA वगैरे अमेरिकेमध्ये त्याचे हे आहेत म्हणजे अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन वगैरे, तर त्याचं म्हणजे हे आहे. तर सायकियाट्री आणि सायकोलॉजिस्ट मधला महत्वाचा फरक म्हणजे मेडिसिनल जो पार्ट आहे त्याच्यात तुम्ही मेडिसिन्स सायकियाट्रीमध्ये मेनली देतात डिसऑर्डरच्या फॉर्ममध्ये. पण सायकोलॉजीमध्ये मुळात आपण मेडिसिन्स देत नाहीये, आपण थेरपी देतो. त्याच्यात कोचिंग सेशन्स देतो, त्याच्यात इंटरव्हेन्शन्स करतो की जेणेकरून आपले जे काही डिसऑर्डर किंवा हिलिंग जे आहे ते फास्ट व्हावं आणि आपण त्या व्यक्तीला त्या समस्येमधून बाहेर पडायला मदत करावी ह्या हेतूने. सो म्हणजे मेडिसिन्सचा जो क्लिनिकल पार्ट आहे तो सायकॅट्रिस्ट हँडल करतात. अच्छा. आणि जो डे टू डे मधल्या ज्या समस्या आहेत नॉर्मल रेंज मधल्या ज्याच्यात डिमोटिवेशन, नैराश्य, रिलेशनशिप इश्यूज किंवा अनेक असे जे काही इश्यूज आहेत सायकोलॉजिकली याचे की म्हणजे अगदी म्हणजे कामावर माझं मन लागत नाही आहे, इथं पासून कॉन्सन्ट्रेशन होत नाही, ओव्हर थिंकिंग आहे, स्ट्रेस आहे, एन्झायटी आहे, रिलेशनशिप इश्यूज आहेत, ऍडजस्टमेंट इश्यूज आहेत, वेगवेगळ्या डिसऑर्डर्स, त्या फेजमध्ये तुम्ही सायकोलॉजिस्ट किंवा माइंड कोचिंग करू शकता. आणि बेसिकली तुम्ही त्याचं कॉम्बो करू शकता. म्हणजे जेव्हा क्लिनिकल फेज आहे त्याच्यात तुम्ही गोळ्यांबरोबर सायकोथेरपी असंही तुम्ही त्याच्यात घेऊ शकता. अ, असा माझा प्रश्न आहे दुसरा, की ब्रेकअप्स हे नेहमीच होत आलेले आहे. पूर्वीही होत होते, आताही होतात. पण कुठेतरी असं झालंय आता की संयम जो आहे तो माणसातला कमी कमी होत चाललेला आहे आणि त्यात जे कॉलेजमध्ये वगैरे जाणारे यंगस्टर्स आहेत त्यांच्यातला संयम हा खूप कमी होत चाललाय. पूर्वीच्या लोकांमध्ये राईट. तो जास्त होता, आता तो कमी होतोय. तर यामुळेही कुठेतरी ब्रेकअपचे प्रकार वाढणं किंवा त्यातून अगदी डिप्रेशन पर्यंत जाणं हे प्रकार जास्त घडतायत का, किंवा काय सायकॉलॉजी आहे या पेशन्स संपण्यामागे? ओके. सो मुळात मला ह्या प्रश्नाचं उत्तर देताना हे आवडेल की कसं आहे की बदलतो म्हणजे कॉन्टेक्स्ट, व्हॅल्यू सिस्टीम हे सगळं बदलतंय आपलं पण म्हणजे इथल्या इंडियन कल्चरच्या कॉन्टेक्स्ट मध्ये. तर सगळ्यात महत्वाचं संयम संपणं हा एक भाग आहेच. पण ऍडजस्टेबिलिटी म्हणजे आपण जे म्हणतो ना की अकोमोडेट करण्याची जी वृत्ती आहे किंवा अडॅप्टेबिलिटी आहे सिच्युएशनशी ती पण थोडीशी कमी होत चाल म्हणजे कमी झाल्यामुळं हम्म. हे थोडेसे म्हणजे प्रकार वाढतात की जिथे पूर्वी एक कल्चरचा किंवा व्हॅल्यूचा असा एक स्ट्रॉंग बेस आपल्याला होता की नाही ओके आपलं लग्न झालंय किंवा आपलं रिलेशनशिप आहे त्यामुळं आपण म्हणजे आयदर तू किंवा मी अकोमोडेट करणं किंवा ऍडजस्ट करणं हा भाग म्हणजे तो भाग जास्त महत्वाचा मानला जात होता. पण आता तसं होत नाहीये की म्हणजे आता जर सपोज नाही ना सहज सहज पटत आहे तर मग हो म्हणजे तुझा रस्ता तुला माझा मला म्हणजे या पद्धतीची जी विचारसरणी आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की ब्रेकअपचं जे काही प्रमाण आहे ते वाढतंय. ब्रेकअप किंवा डिवोर्स दोन्ही अर्थाने म्हणजे असं. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आता सोशल मीडियाचा वापर खूप वाढलेला आहे. आपण सर्रास बघतोय की सोशल मीडिया हेच बऱ्याच ब्रेकअप्सचं कारण आहे, कारण तिथून बऱ्याच गोष्टी आपल्याला एकमेकांबद्दल माहिती होत असतात. तर काय म्हणजे काय वाटतं तुम्हाला यावर, की सोशल मीडियामुळे हे ब्रेकअप जे आहेत ते वाढत आहेत, की अजूनही दुसरे काही कारण आहेत? मी जसं तुम्हाला म्हंटल कारणांमध्ये चार मुद्दे मला मेनली सांगावेसे वाटतील की हम्म. पहिली गोष्ट आहे बदलती लाईफस्टाईल.
हो. बदलती व्हॅल्यू सिस्टीम त्याच्यामध्ये म्हणजे आपण म्हणूया की फेमिनिझम आणि म्हणजे जे काही ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत सोशल ह्याच्यानुसार पूर्वापार चालत आलेल्या. सो नाव वुमेन म्हणजे लेडीज हॅव स्टार्टेड गिव्हिंग दॅट सॉर्ट ऑफ म्हणजे त्याला एक चॅलेंज द्यायला सुरुवात केली की मग म्हणजे मीच का करायचं ह्या गोष्टी किंवा पूर्वापार चालत आलंय म्हणून मी हे का करायचं. आणि तो तेवढा पुरुष वर्ग त्या मानाने जेवढा बदलायला पाहिजे म्हणजे ओव्हरऑल मास मी बोलते. हम्म, ऑफकोर्स हम्म. फ्यू पीपल हॅव चेंज किंवा काही समाजातले काही घटक त्यांनी स्वतःच्या चेंज केलाय पण अजून तेवढे पुरुष बदललेले त्या ह्याला नाहीयेत म्हणजे त्यांना जे काही फ्रुट्स त्यांना हवे आहेत म्हणजे एक स्मार्ट मिळवती बायको हा जसा एक ऍसेट आहे त्यांच्यासाठी पण त्याच्यासाठी जी लागणारी त्या पर्यायाची किंमत जी आहे ती देण्याची तयारी तेवढी अजून नाही दिसत आहे समाजाची म्हणजे ओव्हरऑल जी मानसिकता आहे किंवा जी काही स्किल्स आहेत सपोज म्हणजे मुलं झाल्यानंतर असेल किंवा काही म्हणजे तेवढीच आपली एक सहचारिणी किंवा कलिग म्हणून आपण जसं करतो की ओके माझी काही वेळेला इमर्जन्सी असते तशी तिची असते मग त्यावेळेला मग अगदी घरातली काही कामं सांभाळण्यापासून खांद्याला खांद्या खरोखर लावण्यापर्यंत घरात तसं होतं का तर ते तसं बऱ्याच वेळेला होत नाही. ज्या वेळेला स्त्रीचा मॅक्सिमम फोकस हा बाहेर असतो किंवा बाहेरच्या डेडलाईन्स असतात किंवा आणि काही तिच्या गोष्टी कमिटमेंट त्यावेळेला घरात तिला उलट म्हणजे कधी कधी गिल्टी पण म्हणजे फील करवलं जातं की तुझं तेवढं घराकडे दुर्लक्ष होतंय म्हणजे हो. या सगळ्या गोष्टी म्हणजे या सगळ्या गोष्टी अजूनही एक्सपेक्ट केल्या जातात की तेवढ्याच क्षमतेनी घर आधी आणि नंतर तिने काय ते बाहेरचं करावं. म्हणजे ही सगळी जी कारणं आहेत मग तिथं नाव वुमेन दे आर चुझिंग टू बी लाईक की नाही माझा करिअर पाथच आहे ना आय डोंट वॉन्ट टू गेट इन टू दिस कमिटमेंट किंवा त्यांना ते केल्यानंतर लक्षात येतं की नाही माझा दिस इज नॉट माय पाथ किंवा मग देन आय विल हॅव टू गो अवे आय विल हॅव टू ब्रेक दिस थिंग. सो म्हणजे बरीच कारणं ही अशी आहेत पण त्याच्यामध्ये मला स्वतःला जे जेन्युअनली वाटतं ते स्किल्स म्हणजे अब्सेन्स ऑफ स्किल्स की जिथं मॅनेज करणं डिफिकल्ट होतं आणि मग एकच चॉईस जिथं घ्यायची वेळ येते तिथं मग तो ब्रेकअपला पर्याय उरत नाही कारण मग ती रिलेशनशिप जर सपोर्टिव्ह असेल म्हणजे त्या स्त्रीला जे काय करायचं आहे किंवा पुरुषांना सुद्धा जे काही गोल्स मिळून अचीव करायचे आहेत ती रिलेशनशिप जर सपोर्टिव्ह असेल तर ते एकमेकांना चांगल्या पद्धतीने म्हणजे ते रोल रिव्हर्सल पण कधीतरी करू शकतात. आपण जे म्हणतो की अणकाचं एक्झाम्पल मी नेहमी देते की ते जो एक वेगळा पिक्चर होता करीना कपूरचं जे काही हे होतं की अणका हे जे काही हे आहे त्याच्यामध्ये म्हणजे असं नाही की म्हणजे सगळ्यांनी हाऊस हजबंड व्हावं पण इन दॅट केस की जी कॉर्पोरेट लेडी आहे किंवा जी बिझनेस वुमन आणि ज्या लेडीजना ज्या ज्या क्षेत्रामध्ये पुढं जे काही एक ठराविक त्यांची स्टिरिओटायपिक एक्सपेक्टेशन आहे की घरचं आणि चूलमूल करूनच म्हणजे ते पुढच्या सगळ्या गोष्टी करायच्या हे कुठेतरी ब्रेक झालं पाहिजे. मग तिथं तुमची स्वतःची सपोर्ट सिस्टीम आणणं स्वतः करायची तयारी ठेवणं पार्टनरसाठी हे ही खरी कारण आहेत असं मला वाटतं म्हणजे आफ्टर द मॅरेज ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर. सध्या जेनझी मध्ये सिच्युएशनशिप, साईड चेक वगैरे हे प्रकार खूप नवीन नवीन आलेले आहेत. म्हणजे कमिटमेंट नाही द्यायची, पण बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे कशा पुढे आल्या आहेत किंवा काय सायकोलॉजी आहे यामागची की जेनझी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये किंवा ह्या सगळ्या टर्म्स मध्ये एका रिलेशनशिपला मापते आहे. सगळ्यात महत्वाचा भाग हा आहे की जेनझी म्हणजे कसं होतं की प्रत्येक जनरेशनचे काही म्हणजे काही ऍडव्हान्समेंट्स आहेत प्रत्येक जसं आपण अगदी मॅकच्या म्हणजे ऍपलच्या लॅपटॉप पासून जरी बघितलं तरी प्रत्येक व्हर्जनमध्ये काही मायन्यूट त्याचे म्हणजे काही ऍडव्हान्टेजेस आहेत. तसे जेनझीलाही काही गोष्टी चांगल्या ऍक्च्युली कळाल्या की म्हणजे त्यांना त्याचं सफरिंग मी जसं बोलले तसं सफरिंग नको आहे त्यांना त्याचा मोकळेपणा हवा आहे किंवा बाबा खरोखर जर प्रामाणिकही आहे जेनझी की बाबा ऑनेस्टली नाही जमत आहे आपलं तर आपण हम्म. म्हणजे त्याच्यात असं अडकून स्वतःला ठेवायचं आणि घासत राहायचं त्याच्यापेक्षा आपण मोकळे होऊया हा भाग त्यातला चांगला आहे. पण सिच्युएशनशिप किंवा ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत लॅक ऑफ कमिटमेंट जिथं आहे तिथं बऱ्यापैकी अजून दोन्ही पार्टनरला त्याचं ज्ञान नसतं कधी कधी म्हणजे मुलींना त्यातल्या मुलींना जर त्याचं ज्ञान नसेल दे फील लाईक चिटेड दे ऍट द एंड ऑफ द रिलेशनशिप दे माइट फील लाईक यूज टू म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी नंतर होतात त्यातनं अनवॉन्टेड प्रेग्नन्सीज कधी कधी होतात. म्हणजे जी काही गोष्ट आपण करू त्याला दोघांची ज्या रिलेशनशिपमध्ये जेव्हा ते दोघं असतात जे दोघं
त्यावेळी असतात तेच नंतर पण तेवढे कमिटेड आहेत का, हा मुळात मुद्दा आहे. म्हणजे तेवढीच घट्ट कमिटमेंट त्यांची, काही रिलेशनमध्ये कॉम्प्लिकेशन सुद्धा किंवा काही नवीन प्रश्न निर्माण झाले तर ते सोडवताना ते दोघं असतात का, का त्या सगळ्याचा दोष मग पुन्हा स्त्रीला एक टिपिकल व्ह्यूनी दिला जातो, किंवा मग ते प्रश्न तेवढ्या हाताळायची जबाबदारी मग स्त्रीवरच पुन्हा मॅक्सिमम, जसं आपलं कल्चरल तिथं कॉन्टेक्स्ट पुन्हा, की ते तुला कळत नव्हतं का. म्हणजे या पद्धतीचा माइंडसेट मोडून जर दोघंही असतील की नाही बाबा, मी म्हणजे मी आहे रिस्पॉन्सिबल, मी कालही होतो तुझ्याबरोबर आणि आजही आहे, इन दॅट केस दॅट इज ओके. म्हणजे पण म्हणजे अशी खरोखर किती जोडपी आहेत की जिथं ऑनेस्टी हा भाग तिथे येतो, कारण कॉम्प्लिकेशन झाल्यानंतर मग बऱ्याच गोष्टी, ब्लेम, दोषारोप, मग आय डोंट नो, मग त्यातून सटकायचा प्रयत्न करणं, हे दीज आर ऑल थिंग्स विच आर लॅक ऑफ कमिटमेंट, किंवा तेवढं ते रिलेशनचा हे नसणं, म्हणजे मॅच्युरिटी नसणं, किंवा अनेक गोष्टी आपण त्याला म्हणूया, म्हणजे ती त्याची कारण आहेत बेसिकली. किंवा नुसता अ, मजा करण्याचा हेतू आहे आता ते, म्हणजे आता सध्या मी पण ह्या निर्णयाचं बऱ्याच जणांनी स्वागत पण केलंय, म्हणजे कपल्सना बंदी घातलेली आहे हो ह्याच्यामध्ये, पेपर हो. आलं होतं ओयो ह्याचं. हम्म. म्हणजे इन दॅट केस कसं आहे की त्यांना पण, म्हणजे समाज पण कुठेतरी ह्याला येतोय की नुसती मजा करणं आणि उद्या तू तुझ्या वाटेने जा मी माझ्या वाटेने, या प्रकारचं कल्चर जे जे रुजतंय आता नवीन, ते पुढं फारसं त्याचं उज्ज्वल भविष्य असणार नाहीये. कारण जी काही स्टडी कमिटमेंट आहेत, जी मूल्य आहेत, एकमेकांचा म्हणजे साथ आहे, त्याग आहे एकमेकांचा, म्हणजे तो जो रिलेशनशिपचा जो एक फ्लेअर चार्म आहे, ती मग ही पिढी कुठंतरी जेनझी मिस करेल. त्याच्यामुळे मग म्हणजे खरं त्यांना त्याचं जे काय क्रक्स आहे रिलेशनशिप मध्ये सुद्धा, जी एकमेकांसाठी काही वेळेला मागं पडणं, खस्ता खाणं, ह्याच्यातली सुद्धा मजा आहे, ती त्यांना ती समजणारच नाही. कारण जरा चॅलेंज झालं की मग तू तुझ्या रस्त्याने जा, मी माझ्या रस्त्याने, हम्म. असं जर केलं ना तर मग शेवटपर्यंत आज म्हणजे ते दॅट इज समथिंग अ व्हेरी, 20-25 वर्ष माझ्या स्वतःचा कमिटमेंटला म्हणजे 25 वर्ष, आय वॉज मॅरिड बिफोर 25 इयर्स, सो वी हॅव, आय डिड माय लव्ह मॅरेज, बट म्हणजे ते ज्यावेळी लग्न म्हणजे काय हे समजायची पण माझी हे नव्हती, आणि समजल्यानंतर 2 वर्षांनी मला समजलं नक्की काय आपण केलंय. पण त्याच्यानंतर तो कमिटमेंटचा पार्ट जो होतो, म्हणजे पहिला जो अगदी सगळं आपली म्हणजे हार्मोन्स असतील, आपलं लव्ह असेल, आपला काय म्हणूया आपण म्हणजे यंग आपला एक हे असेल, पण नंतर जेव्हा कमिटमेंट निभावण्याचा भाग, त्यातला अप अँड डाऊनचा भाग, त्याच्यातली जे काही हे आहेत, तोही भाग म्हणजे जे जेनझीला चांगल्या पद्धतीने समजला तर त्यातला गोडवा त्यांना लक्षात येईल की व्हॉट एक्झॅक्टली नीड्स टू बी डन, आणि मग त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने होईल असं मला वाटतं वैयक्तिक म्हणजे असं. आपण बघतोय की सोशल मीडियावर एक गोष्ट फार ट्रेंड करत होती, की रेड फ्लॅग आणि ग्रीन फ्लॅग. आणि Yeah. त्याचसोबत बरेच जण आपण खूप मुलाखती सुद्धा बघितल्या की नार्सिसिस्ट असणं म्हणजे एका रिलेशन मध्ये दोघांपैकी एक जण नार्सिसिस्ट वगैरे असतो. तर काय म्हणजे डेफिनेशन आहे रेड फ्लॅग ग्रीन फ्लॅग, आणि नार्सिसिस्ट असण्याचे काय मापदंड आहेत किंवा कसं ओळखावं, म्हणजे की जे कुणी आपला व्हिडिओ बघता आहेत त्यांना कळेल. बेसिकली कसं आहे, रेड फ्लॅग इन द सेन्स इट्स अ काइंड ऑफ अ सिम्टम, म्हणजे आपण असं म्हणूया आता ताप, आपल्याला सर्दी शिंका सुरू होतात, हम्म, मग हम्म, आपण म्हणतो 2 दिवसांनी फ्लू होणार आहे, म्हणजे आपल्याला कुठेतरी माहित आहे की बाबा हे झाल्यानंतर इट बिकम्स लाईक, म्हणजे सर्दी शिंकांचं जसं होतं तसं आहे. तसंच काही जी सिम्टम्स आहेत की जे कॉन्स्टंटली तुम्हाला अवॉइड केलं जातंय, हम्म. पुट डाऊन केलं जातंय, तुम्हाला टाळलं जातंय, म्हणजे द अदर पर्सन वॉन्ट्स टू कम आउट ऑफ दॅट. सो मग ते हे सगळे सिम्टम्स कुठेतरी तो दाखवायला लागतो की बाबा नाही मी कंटाळले, मला आता बास, आय आय जस्ट वॉन्ट टू, आय एम फेड अप विथ दिस. मग त्याला तेवढी कमिटमेंट ह्याचा नसेल, त्याला तेवढा ऑनर करायचा, किंवा त्याची काही कारणं वैयक्तिक, या सगळ्या कारणांनी वेन ही शोईंग दिस थिंग्स की तो फोन रिसीव्ह करत नाहीये, नीट बोलत नाहीये, म्हणजे रिस्पॉन्स नीट देत नाहीये, तुम्हाला ह्युमिलिएट होतंय, तुम्हाला पुट डाऊन होतंय, तुम्हाला असं म्हणजे आपल्यालाच गरज आहे आणि आपण पुन्हा पुन्हा म्हणजे असं खूप प्रयत्न करतोय एका बाजूनीच असं वाटतंय. सो आय थिंक इन युअर जेन्झीज लँग्वेज दॅट इज अ रेड फ्लॅग इन दॅट सेन्स की म्हणजे तिथं लॅक ऑफ इंटरेस्ट असणं किंवा लॅक ऑफ एम्पथी, हा सगळा भाग, म्हणजे समोरच्याच्या फिलिंगचा विचार केला जात नाहीये की पार्टनर म्हणून त्याला तेवढा जो पूर्वी म्हणजे मॅन्युप्युलेशन थोडंसं तिथं होतं, मग की पूर्वी खूप अगदी तुम्ही यू आर फिलिंग लाईक दे आर मेकिंग यू लाईक अ क्वीन ऑर किंग, म्हणजे मी हे लेडीजच्याच बाबतीत बोलते असं नाहीये, दोन्ही बाजूनी मॅन कॅन डू अँड वुमेन ऑल्सो कॅन डू दॅट, म्हणजे आताच्या काळात असं काही नाहीये. सो हे दोन्ही बाजूनी आहे की रेड फ्लॅग हा आहे की जिथं तुम्हाला पूर्वीसारखा इंटरेस्ट, पूर्वीसारखं अटेन्शन जोडीदाराचं मिळत नाहीये, पूर्वीसारखा मान सन्मान मिळत नाहीये, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आता वाटतंय बास म्हणजे आय कॅन्ट गो अहेड विथ दॅट असं.
मग इन दॅट केस तिथं तो हा समजावा म्हणजे रेड फ्लॅग आहे असं. आणि तिथं तुम्ही तिथं नीट बोललं पाहिजे, तिथं मग पुढचे इंटरव्हेन्शन घेतले पाहिजेत. जर जोडीदार तयार असेल तर तुम्ही काउन्सिलिंग पर्सनल कोचिंगलाही आलं पाहिजे. अशी कित्येक जोडपी आजकाल म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप मधली कित्येक जोडपी माझ्याकडे येतात किंवा लग्नानंतरही, की जिथं म्हणजे हजबंड म्हणजे त्यांना फॅमिली तर हे करायची आहे, पण त्यांना रिलेशनशिप नीट ते मेंटेन वागत नाहीये, ट्रीटमेंट देत नाहीये. आताच्या काळातला महत्वाचा इश्यू हा आहे की म्हणजे त्यांना रिलेशनशिप हवी आहे, बट दे आर नॉट ट्रीटिंग देअर वाईफ्स इन अ बेटर वे. असे पण काही केसेस आले किंवा हजबंडचे पण आलेत काही असे. तर मग त्याच्यामध्ये ट्रीटमेंट हा इश्यू मेन आहे, म्हणजे दे आर नॉट गेटिंग राईट काइंड ऑफ ट्रीटमेंट बाय द पार्टनर असं. आणि अ, नार्सिसिझमचं जे तुम्ही म्हणालात, नार्सिसिझमच्या पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर मेनली स्वतःच जे काही सेल्फ इमेज आहे किंवा जो काही विचार आहे मन म्हणजे भावनांचा विचारांचा, हा फक्त ती व्यक्ती जर स्वतः पुरताच करत असेल आणि कुठंतरी प्रत्येक गोष्ट स्वतःच कौतुक किंवा स्वतःच्याच एंडला ते हे करत असेल, तर दॅट इज अगेन द सिम्पटम ऑफ नार्सिसिझम. तिथं तुम्ही त्यांना त्यांचं कौतुक केल्यानंतर त्यांना म्हणजे फुलवलं, त्यांना त्यांना खूप बेटर वाटतं. पण इफ म्हणजे त्यांना थोडा जरी त्यांचे तुम्ही दोष दाखवले किंवा त्यांचं काही म्हणजे काही गोष्टी तुम्ही हे केल्या तर ते लगेच चिडतात, लगेच ते बंड करतात. अशा पद्धतीचे काही सिमटम्स दिसतात का? आणि नार्सिसिझम मध्ये महत्वाचं म्हणजे सेल्फ सेंटर्ड किंवा सेल्फ ओरिएंटेडच सगळं ते रिलेशनशिप ते हे करतात. म्हणजे इन दॅट केस त्या पद्धतीनेच ते रिस्पॉन्ड करतात किंवा म्हणजे मुळात त्यांचा रिलेशनशिपचा फोकस हा समोरची व्यक्ती नाहीच आहे, ती स्वतः ते आहेत म्हणजे इन दॅट केस असं. मग तिथं ते बऱ्याच म्हणजे स्वतःच्या प्रेमाचा हं, अतिरेक आपण ज्याला म्हणतो ओके. नार्सिसचा डेफिनेशनच तो आहे की त्यांना ते स्वतःची प्रतिमा म्हणजे तो पाण्यात बघून खुश व्हायचा. म्हणजे दॅट इज व्हॉट की स्वतःवरच खुश. या गटातले लोक मानसशास्त्रामध्ये त्या गटात येतात. म्हणजे कसंही असलं तरी खूप खुश, म्हणजे स्वतःवर हेल्दी असावं, चांगल्या पद्धतीने खुश असावं. पण आपण म्हणतो रिलेशनशिपमध्ये बॅलन्स असावा तुमचा आणि इतरांच्या फिलिंगचा, इतरांचा विचार, कारण ती रिलेशनशिप आहे शेवटी. पण इथं तसं नाही होत. इथं फक्त स्वतःच्या ओरिएंटेशननीच विचार आणि त्या पद्धतीनेच म्हणजे समोरच्याला वापरून घेणं, मॅनिप्युलेशन करणं, असं म्हणजे मेनली हे सिमटम्स येतात की मॅनिप्युलेशन करणं, म्हणजे दुसऱ्याला काय वाटेल खरोखर किंवा त्याची काळजी घेणं हा भाग त्याच्यात असत नाही असं. अ, बऱ्याच वेळेला असं होतं की दोघ जण एखाद्या रिलेशनशिप मध्ये असतात आणि कधी कधी दोघंही वैतागलेले असतात, कधी कधी दोघांपैकी एक जण खूप वैतागलेला असतो. अ, खूप भांडणं त्या रिलेशनशिप मध्ये, खूप स्ट्रेस असतो, रडापडी असती. पण एका लूप मध्ये दोघंही फसलेले असतात. ते रिलेशन त्यांना तोडताही येत नाही आणि त्याच्यामध्ये त्यांना नीट राहताही येत नाही. तर हम्म. अशा सिच्युएशन मध्ये काय करावं माणसाने? हा हा. तर हं. सगळ्यात महत्वाचं अशा रिलेशनशिपमध्ये म्हणजे तिथं तुम्हाला हा फ्लॅग समजला पाहिजे की ऑन युअर ओन तुम्हाला जर ते सॉर्ट आउट होत नाहीयेत गोष्टी, तर तुम्ही तिथं तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला तुम्ही म्हणताय हं. तसं ते जर स्टक लूप मध्ये असतील, म्हणजे त्यांना जर सपोज येत नसेल की आपल्या आपण गोष्टी मुद्दे सोडवणं किंवा मुद्देसूद चर्चा करणं, नेमके प्रश्न काय आहेत हे समजून घेणं, हे जर होत नसेल, तर तिथं तुम्हाला तज्ज्ञांचा सल्ला घेणं, त्यांच्याशी मोकळेपणाने बोलणं, नेमक्या समस्या काय आहेत याचा आढावा घेणं आणि 5व्या स्टेपला कुठं चेंज होण्याची पॉसिबिलिटी प्रॅक्टिकली आहे हे बघणं. म्हणजे जोडीदाराच्या ह्याच्यामध्ये आणि माझ्या ह्याच्यामध्ये प्रामाणिकपणे जर मी माझा रिव्ह्यू घेतला, तर मी माझ्या कुठल्या गोष्टींमध्ये चेंज करू शकते आणि समोरच्याच्या ह्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी तो चेंज करू शकतो. मग त्यात इन दॅट केस जर दोघंही त्या पद्धतीने तयार असतील, फ्लेक्झिबल असतील, तर त्या थेरपीचा उपयोग होतो चांगल्या पद्धतीने आणि ते म्हणजे थांबवता येतो ब्रेकअप किंवा तो जो डिव्होर्स. पण त्यातला एक जरी ऍडमंट असेल आणि तो म्हणजे एखाद्याच असं असेल की मला गरज नाहीये, म्हणजे जे काय करायचं ते करा, असं जर असेल, तर इन दॅट केस तिथे मग ते आपल्याला वाचवता येत नाही, ते जे काही रिलेशन आहे किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या असं. अ, एक म्हणजे तज्ञ म्हणून जेव्हा कोणतंही रिलेशन स्टार्ट होतं किंवा कुणी जोडपं लग्नही करता आहे, तर आता म्हणजे मधल्या काही काळामध्ये एक गोष्ट फार समोर आली होती की तुम्ही लग्नाचा डिसिजन घेण्याच्या अगोदर तज्ञांचा सल्ला घ्या, त्यांच्याकडनं काउन्सिलिंग करून हो, घ्या, हो. काय तुमचे प्रश्न आहेत. काय सांगाल यावर? हे किती फायदेशीर ठरतं आणि किती महत्वाचं आहे? अगदी चांगला तो कॉन्सेप्ट आहे, कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तज्ज्ञांचा सल्ला इन द सेन्स की तुम्हाला नीट एक्सप्लोरेशन झालंय का, तुम्ही जे काय करणार आहात.
म्हणजे आता सपोज कित्येक जणांना कन्सेप्ट क्लिअर झालेले नसतात किंवा कित्येक जणांच्या एक्सपेक्टेशन लग्नाच्या आधी क्लिअर झालेले नसतात किंवा मला नेमका क्रायटेरियन काय आहे, कशा पद्धतीचा जोडीदार माझ्यासाठी आयडियल आहे किंवा माझ्यासाठी राईट चॉईस नेमका काय आहे. तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायला तुम्हाला जे एक्सपर्ट्स आहेत किंवा जी काही सेंटर्स आहेत तिथे तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटीचा किंवा इतरांच्या पर्सनॅलिटीचा अभ्यास करायला तुम्हाला म्हणजे मदत मिळते त्याच्यातून आणि यू गेट द इन्साइट्स की वेदर दिस इज अ राईट सुटेबल मॅच फॉर मी ऑर नॉट. कारण सगळ्यात महत्वाचा हा याच्यामध्ये कन्फ्युजन असता कामा नये तुमच्या निर्णयामध्ये. तिथे तुमचा मुद्दा कुठल्या ह्याला तुम्ही तो मुद्दा म्हणजे रूपरंग हा भाग आहे, इन्कम हा भाग आहे. त्याच्यानंतर अशा अनेक मुद्दे आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या मुद्द्यांवरती कॉम्प्रोमाइज करायला तयार आहात आणि कुठल्या मुद्द्यांवरती नाही. हे मला मस्टच आहे फॉर एक्झाम्पल, की मला अमुकच एक अशी म्हणजे पत्नी किंवा मला गर्लफ्रेंड हवी आहे, तर त्याचे माझे हे 3 क्रायटेरिया ठरलेले आहेत. म्हणजे त्याच्यात मग तुम्ही म्हणजे ठीक आहे बाबा माझ्या आई-वडिलांची मिळतं-जुळतं घेणारी पाहिजे, माझ्या कास्टची पाहिजे. आता कुणाकुणाचं असू शकतं, की माझ्याच कास्टची मला पाहिजे किंवा आणि इन्कम एवढाच पाहिजेल मला किंवा पी-एच-डी होल्डर पाहिजे. मला अमुक एक शैक्षणिक हे मला एवढी पाहिजेल आहे, डॉक्टर पाहिजेल आहे, इंजिनिअर पाहिजेल आहे. सो जे काही तुमचं म्हणजे असं स्वतःचे क्रायटेरियन्स आहेत, कारण त्याच्यानंतर मग अदरवाईज कॉम्पॅटॅबिलिटी इश्यू येऊ शकतात. म्हणजे जी काही त्यांची एकमेकांबरोबरची लेव्हल आहे त्याच्यात ते जुळवून घेणं किंवा त्यांना एकमेकांना कॉम्पेटेबल आहे असं वाटणं ह्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक ठरतात, की आधीच चेक करणं नीट. अ, जेव्हा एखादं नातं तुटतो तेव्हा दोघांनाही त्याचा फार त्रास होतो इनिशियल स्टेजमध्ये. तर तेव्हा असे कोणत्या पॉझिटिव्ह साईडकडे आपण बघावं किंवा अशा कोणत्या पॉझिटिव्ह पॉइंट्सला आपण बघावं की ज्याच्यामुळे आपला जो त्रास आहे तो थोडासा का होईना कमी होईल आणि आपण त्याबद्दल एक आशावादी दृष्टिकोन ठेवू शकू. सगळ्यात महत्वाचं आहे डीप ब्रिथिंगचा वापर होतो. म्हणजे अशा हं, फेजमधनं जात असताना पर्टिक्युलरली तुम्ही सोलो ट्रॅव्हलिंग करा. आय वुड सजेस्ट सगळ्या म्हणजे ह्या सगळ्या यूथला. बऱ्याच वेळेला असे म्हणजे प्रसंग आपण सगळ्या मित्रांना, मैत्रिणींना सांगू नाही शकत. काही हं, अगदी जवळच्या मोजक्या लोकांना माहीत असतं. तर तसंच ठेवा. म्हणजे यू नीड नॉट हॅव टू टेल एव्हरीवन आत्ताच्या ह्याच्यामध्ये. पण तुम्ही सोलो ट्रॅव्हलिंग हे करा, एक्सप्लोर करा, की ज्याच्यातून तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होईल. नवीन काही गोष्टी शिका, नवीन म्हणजे ज्याच्यातनं डोपामाइन लेव्हल किंवा हार्मोनल लेव्हल पण तुमची जे काही बूस्ट होईल, जो कॉन्फिडन्स लो झालेला आहे, की ज्याला आम्ही हं, म्हणजे मी जे न्यूरोमाइंडचे वर्कशॉप सेशन्स घेते त्याच्यात आम्ही न्यूरोप्लास्टिसिटी हा कन्सेप्ट शिकवतो, की ब्रेनमध्ये आपला एक नवीन पाथवे तयार करण्याची ॲबिलिटी आहे. आता हे जे काही अपयश आहे रिलेशनशिपचं किंवा हा जो काही ब्रेकअप आहे, त्याच्यातून कोप अप करायला जर तुम्ही नवीन ॲक्टिव्हिटीज, नवीन भाषा शिकलीत, नवीन वाद्य वाजवलं, तुम्ही म्हणजे सोलो ट्रिपवर गेलात किंवा आपण अगदी सिंपल सिंपल गोष्टी अशा ज्या अनेक गोष्टी आहेत म्हणजे रोजचा पर्पज ऑफ लाईफ तुम्ही लिहून काढला तुमचा पर्पज ऑफ लाईफ काय आहे. तर अशा जे 5 मुद्दे मी सांगितले तर ते काय तयार करतात ब्रेनमध्ये एक नवीन न्यूरोप्लास्टिसिटी तयार करतात. न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे ब्रेनची क्षमता नवीन हं, न्यूरल पाथवेज तयार करण्याची, नवीन आपण ज्याला म्हणतो उमेद जी काय मिळते आपल्याला. तर या अशा अनेक कृती चेंज केल्या तुम्ही की तुमची आतली न्यूरल नेटवर्क तुमचं बदलतं आणि जेव्हा तुमचं न्यूरल नेटवर्क बदलतं तेव्हा तुम्ही आतनं त्या म्हणजे एक विमनस्क अवस्था, एक लॉसची अवस्था असते ब्रेनची, की मला काही करावंसं वाटत नाहीये, जगावंसं वाटत नाहीये. या अवस्थेतून प्रत्येक जण जातो, पण ती अवस्था मिनिमाइज करण्याचा म्हणजे जो काही हे आहे, प्रयत्न आहे, तो तुम्ही या सगळ्या ॲक्टिव्हिटीज नवीन ट्राय करून करू शकता. आणि त्याच्यातून मग तुम्ही एकदा तुम्ही त्या फेजमधून बाहेर आलात आणि त्याला पुरेसा वेळ देणं हे पण यू शुड नॉट रॅप अप. कारण मग बऱ्याच वेळेला कसं होतं, की नवीन रिलेशनशिपमध्ये जाण्याआधी बऱ्याच आधीची काही पास्ट रिलेशनशिपची जी काही इमोशनल बॅगेजेस असतात, त्याच्यामुळे यू आर नॉट एबल टू एन्जॉय, यू आर नॉट एबल टू रेडी फॉर द न्यू रिलेशनशिप. मग अशा वेळी पण तुम्ही तज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. आम्ही ज्यावेळी एनएलपीची सेशन्स घेतो त्यावेळी आम्ही वी हेल्प पीपल टू रिड्यूस द बर्डन्स. म्हणजे कशी पाठीमागची बॅगेजेस काढायची, कशा मेमरीजना हे करायच्या, स्वतःला हील कसं करायचं, स्वतःचा जो काही कुणी या फेजमधून जात असेल, तर अशा अनेक टेक्निक्स आम्ही त्यांच्याकडून करून घेतो. हिप्नोथेरपीमधून, ऑटो सजेशन्समधून म्हणजे सबकॉन्शियस माइंडला आम्ही सूचना देतो. तर म्हणजे हा सगळा भाग थेरपीतला आणि हिलिंगचा पार्ट हा इसेन्शियल आहे. म्हणजे असं समजू नये की ह्याच्यानंतर काहीच करता येत नाही किंवा हे आता हं. किती दिवस चालणार, मला वाटणारी जी काही भावना आहे, विषण्णता आहे, खिन्न मनस्कता आहे किंवा
जे काय आहे की मला जगावंच वाटत नाही पर्पज म्हणजे तिच्याशिवाय किंवा त्याच्याशिवाय, कारण ते इतके समरस आधी झालेले असतात, इन्व्हॉल्व्ह झालेला असतो पण एका व्यक्तीमध्ये. आणि ब्रेकअप ही काही गोष्ट तशी नॅचरल नाहीये, म्हणजे दॅट इज समथिंग अँटी नॅचरल. तुम्ही ब्रेकआउट होता एका निसर्ग नियमानुसार, जे दोन सोल कनेक्टेड झालेले आहेत ते ब्रेक होणं म्हणजेच तिथं कुठेतरी पेन आहे, आणि म्हणजेच तिथं कुठेतरी हिलिंगचा हे गरजेचा असतो. मूव ऑन होताना किंवा जस्ट ज्यांनी ब्रेकअप केलंय त्यांना नाही कळत की म्हणजे कुणी कुणी लगेच त्या पर्सनला ब्लॉक करतं, फोटोज डिलीट करणं किंवा मग त्यांना नाही कळत की म्युच्युअल ब्रेकअप करतो आहे तर मग ऍज अ फ्रेंड आम्ही राहू का? कसं म्हणजे ह्या स्टेप बाय स्टेप गोष्टी कशा कराव्यात समोरच्या पर्सनला स्पेस देऊन त्याला त्रास न होता पूर्णपणे विसरण्यासाठी. तर कपल टू कपल हे डिसिजन आणि हे जे आहे ना ते पूर्ण कपल टू कपल हम्म, डिफरंट आहे ऍक्च्युली. ह्याचं उत्तर असं एकच आहे असं नाही. काही केसेसमध्ये तसं स्पेस देऊन करू शकता, काही केसेसमध्ये खूपच वाईट अब्युझिव्ह अनुभव आलेला असेल तर ब्लॉक करणं विल बी द चॉईस. हम्म, म्हणजे असं अब्युझिव्ह काही असेल, ब्लॅकमेल, इमोशनल ब्लॅकमेल, अब्युझिव्ह, तर तिथं म्हणजे ब्लॉक करणं हा एकमेव चॉईस आहे. ते सेकंड असं असं काही नाहीये की असं काही अब्युझिव्ह किंवा दुसरं काही असं इमोशनल काय म्हणूया आपण डिस्ट्रेसिंग नाहीये, पण ते म्युच्युअल कन्सेंटनी घेतलेला डिव्होर्स असेल किंवा ब्रेकअप असेल, तिथं तुम्ही हा तुमचा पर्याय जो बोललात तो करू शकता, की जिथं तुम्ही चॉईस देऊ शकता. आणि म्हणजे त्या पद्धतीने एकमेकांना जरी वाटलं, थोडी आठवण आली, तरी तुम्ही एकमेकांना त्यातून पूर्ण बाहेर पडेपर्यंत सपोर्ट देऊ शकता. दिस इज अ आयडियल वे ऍक्च्युली. पण म्हणजे ते प्रत्येकाला असं नाही. आणि तिसरा वे आहे ते म्हणजे गेटिंग, म्हणजे दुसऱ्याला ज्यावेळी तुम्ही जेलस फील करवणं वगैरे अशा गोष्टींची अर्ज जी आहे ती थांबवणं, हा पण त्याच्यात भाग येतो. बऱ्याच वेळेला हम्म, ब्रेकअप हम्म, हम्म. झाल्यानंतर असं त्यांना एक प्रकारची अर्ज होते, की हा म्हणजे माझं कसं नीट चाललंय हे मी सोशल मीडियावर दाखवलं पाहिजे, हो. किंवा दुसऱ्या पार्टनरला हे जरा जेलस वाटलं पाहिजे, की तिचं किती छान चाललंय अँड व्हॉट डिसिजन आय मेड, किंवा रिग्रेट वाटला पाहिजे समोरच्याला. तर असे प्रयत्न करणे, तुम्ही तुमचा वेळ आणि एनर्जी वाया घालवू नका. रादर दॅन व्हॉट आय वुड सजेस्ट, की व्हॉट मेक्स यू फील बेटर यू डू इट. म्हणजे ते कसं फील करवणं ह्याच्यामध्ये दुसरं हे तुमचा वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही स्वतःला फील बेटर करा आणि तुम्ही यू मूव्ह ऑन. सो अशा कुठल्याही अनहेल्दी चॉईसेसमध्ये तुम्ही अडकू नका, की जिथं म्हणजे त्याच्यातून तुम्हाला काही असं हे नाहीये. म्हणजे कधी-कधी असं सूड बदला, मग तिथे तुम्ही हम्म. तुमच्या इमोशन्सवर काम केलं पाहिजे. ना की तुम्ही म्हणजे पार्टनरला हे केलं पाहिजे अशा पद्धतीने. एक शेवटचा प्रश्न मला असा विचारावा वाटतोय मॅडम, की बऱ्याच वेळेला आपण बघितलं की ब्रेकअप होताना आपले रिलेटिव्ह जर त्यांना माहित असेल तर रिलेटिव्ह नाही तर फ्रेंड्स यांचा इन्फ्लुएन्स जास्त असतो त्या ब्रेकअप मध्ये. मग त्यावरून सल्ले घेणं किंवा युट्यूब वरून वेगवेगळे काहीतरी सल्ले किंवा ऑनलाईन पद्धतीने हे करणं, नाही तर मग अगदी टोकाचं पाऊल उचलून डिप्रेशन पर्यंत जाणं. तर इथे कुठेतरी तज्ञांचा सल्ला घेणं हे आपण नॉर्मलाइज करायला हवं, त्यात काहीच वाईट नाहीये. आणि किती फायदेशीर ठरतो या सगळ्या बाबतीमध्ये तज्ञांचा सल्ला घेतलेला किती महत्वाचा आहे? सगळ्यात महत्वाचं तज्ञांचा सल्ला घेणं, त्याच्यात माइंड कोच आले, मगाशी आपण जसं बोललो तसं हो. सायकॉलॉजिस्ट आले, आणि इन केस वेळ प्रसंगी अगदी सायकॅट्रिस्ट पण म्हणजे असं घ्यायला काही हरकत नाहीये. तेवढ्या काळापुरतं जरी मेडिसिन घ्यायची वेळ आली तरी इट इज नॉट समथिंग, नाव डेज इट्स नॉट अ टॅबू किंवा असं काहीच नाहीये की देर इज अ शेम किंवा यू आर नॉट एबल टू हँडल द लाईफ सिच्युएशन ऑन युअर ओन, असं काही नाहीये. मुळातच तिथं फक्त आहे की ओके, आय एम टेकिंग हेल्प इन सम पॉइंट अँड टाइम इन माय लाईफ अँड यू नीड टू बी वल्नरेबल टू टेक हेल्प ऑल्सो. सो हेल्प इन द सेन्स की तुमचे ज्या डीप फिलिंग्स असतात, कधी कधी रिझॉल्व्ह झालेले न रिझॉल्व्ह झालेले इश्यूज असतात, तर तिथं कसं होतं की काहीतरी तुम्ही कुणाच्या समोर तरी ज्यावेळी बोलता, काही गोष्टी तुमच्या सबकॉन्शियस माइंड मधून डिलीट केल्या जातात. काही जी फोल्डर्स असतात ती पूर्णपणे तुमची तुम्हाला जी डिलीट करता येत नाही किंवा ज्याच्याशी म्हणजे त्या भावनांशी कोपअप करता येत नाही, तिथं तुम्हाला तज्ञ नवीन नवीन टेक्निक अनेक देऊ शकतात. आता आपण ह्या व्हिडिओत सगळी टेक्निक्स नाही सांगू शकत. आता मी काही टेक्निक्स मगाशी न्यूरोप्लास्टिसिटीची सांगितली, पण म्हणजे काही सायकोलॉजिकल थेरपी मधली टेक्निक्स आहेत ज्याच्यामध्ये तुमचा रॅशनल थिंकिंगचा भाग आहे. म्हणजे रॅशनल तुम्ही थिंकिंग पुन्हा कसं एस्टॅब्लिश करणार किंवा तसं, म्हणजे जे डोळेसपणाने पुढच्या माइंडफुल रिलेशन, मी जे जे म्हटलं हम्म. की माइंडफुल रिलेशनशिप कसं ठेवणार, की ज्याच्यात अब्यूज तुम्ही करायचं नाही किंवा तुम्हाला सफरिंग न करता तुम्हाला एक हेल्दी रिलेशनशिपचा कसा अनुभव घेता येईल, किंवा पुढचं तुम्हाला जर करायचं असेल तर त्याची तुमची मानसिक तयारी काय आहे. असे अनेक मुद्दे आपण तज्ञांबरोबर तिथे डिस्कस करू शकतो. काही वेळेला 3-4 सेशन्स लागू शकतात. त्या 3-4 सेशन्समध्ये तुमच्या मनावरचा ताण हलका होऊन
तुम्ही डिप्रेशनमध्ये किंवा आणि सिव्हिअर ह्याच्यामध्ये जाण्याची पॉसिबिलिटी तिथे कमी होते. किंवा तुमच्या इतर एरियाजमध्ये म्हणजे तुमचं फायनान्शियल असेल, करिअर असेल किंवा तुमचे आता काही जणांची सिंगल पॅरेंट म्हणजे जी मुलं असतात काही ब्रेकअप नंतर किंवा डिवोर्स नंतर, तर अशा अनेक गोष्टींचा परिणाम मुलांवर होतो किंवा अनेक अशा गोष्टींवरती होतो. आणि मग ते टाळण्यासाठी तुम्हाला या म्हणजे तज्ञांचं मार्गदर्शन खूप उपयोगी ठरतं, कारण तिथं तुम्हाला वेगवेगळे छोटे छोटे एक्सरसाइजेस दिले जातात तुमच्या थॉट्सवरती, इमोशन्सवरती काम करायला. आणि मी तर न्यूरोमाइंड जिम प्रोग्राम माझा खूपच पॉप्युलर आहे. त्याच्यामध्ये आम्ही थॉट्स बदलण्यासाठी जे एक्सरसाइजेस देतो, म्हणजे विचार कसे बदलायचे त्याच्यामध्ये, विचारांच्या मुळाशी काय आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहे. हम्म, हम्म, तर असं आपण सगळंच आपण म्हणजे ते करतो त्याच्यामध्ये. आणि म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून आपण काय करतो, अ, त्या ब्रेकअप या किंवा डिवोर्सच्या फेज मधून आपण स्वतःला कमी वेळामध्ये इफेक्टिव्हली बाहेर काढू शकतो. तसं म्हणलं तर मग काय 3-3, 4-4 वर्ष जातात बऱ्याच वेळेला, बरोबर आहे ना. हो. म्हणजे 3-4 5-5 वर्ष सुद्धा जातात कधी कधी नॉर्मल ह्याला यायला. म्हणजे टाइम इज अ हिलर असं म्हणतात. पण मग तसं जर आपण ठेवलं की टाइम इज अ हिलर, तर किती वर्ष त्याच्यात जातील ना. मग इन दॅट केस तुम्हाला थेरपिस्ट त्यांच्याकडची टूल्स सांगून म्हणजे लवकरात लवकर ते तुम्हाला गेट बॅक यायला किंवा ऑन ट्रॅक यायला ते मदत करतात. तुमच्या लाईफचा पर्पज रिडिफाईन करायला मदत करतात. आणि तुम्हाला एक नवीन गोल मिळून तुमचं उद्दिष्ट किंवा तुमचं जे लाईफ आहे ते पुन्हा एकदा नव्या उमेदीने तुम्हाला जगायला, हम्म. हे सगळ्यात महत्वाचं. उमेद, कारण यात सगळ्यात महत्वाची उमेद खर्च होते. म्हणजे उमेद वाटत नाही पूर्वीच्या ज्या गोष्टी करतो आपण तेवढी. ते शेवटी न्यूरॉन्स जे आहेत ते एकमेकांच्या म्हणजे रिलेशनशिपमध्ये ते एक जोडलेले असतात, कनेक्टेड हो. असतात. मग ज्यावेळेला तुम्ही एकदम फरक होतो किंवा हे होतं त्यावेळेला ते उत्साह न राहणं, उमेद न वाटणं, पर्पज लॉस होणं, या सगळ्या गोष्टींवरती तर तुम्हाला नक्कीच हे सेशन्स मदतीचे ठरू शकतात. आता एक एक्झाम्पल म्हणून सांगते माझ्याकडं. म्हणजे एक असंच नाव न रिव्हील करता एक केस आहे माझ्याकडे 3 वर्षापासून. अब्रॉडचा क्लायंट आहे, जपानचा. तर त्याला आतापर्यंत 3 वेळेला तो माझ्याकडून दरवर्षी घेतोय. तर त्या मुलीचं जे म्हणजे त्याचं जे ब्रेकअप झालं 3 वर्षापासून, ही 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 हॅजंट स्टील मूव्ड ऑन अँड ही इज ट्राईंग टू म्हणजे त्या मुलीला विसरण्याचा प्रयत्न. सगळ्या भावनातून तो गेला. आणि असं नाहीये, तो स्वतः IIT आहे, ही इज लाईक चांगल्या पद्धतीचं अर्निंग तो करतोय. ही इज इन म्हणजे अब्रॉड, त्याच्या सगळ्या लाईफशी तो कोपअप करतोय चांगल्या पद्धतीने. पण म्हणजे त्या मुलीनं जे लग्न केलं ते सगळं ह्याच्यातून त्याचं जे काही स्वतःचं हिलिंग आहे किंवा ते जे काही त्याला वाईट वाटलं किंवा ज्या गोष्टी आहेत ते झालं नाहीये हिलिंग. सो म्हणजे तो त्या सगळ्या भावभावनातून जाताना आम्ही त्याला व्यवस्थित हील करून, त्याचा एक पर्पज रिडिफाईन करून, त्याच्याकडे कसं बघायचं मागच्या अनुभवाकडं, हे सगळं डिटेलमध्ये आम्ही त्याला म्हणजे काउन्सिलिंगच्या सेशन्स मधून सांगितलं. सो आता त्याला कुठेतरी म्हणजे हे जे त्याचं होतं की नाही, म्हणजे मला न निवडून तिने काहीतरी चूक केली आहे, हे तिला याचं रिग्रेट वाटायला पाहिजे. म्हणजे हे तुमच्या ह्याच्याशी खूप रिलेव्हंट आहे म्हणून सांगितलं एक्झाम्पल, की त्याचा सेल्फ टॉकच असा होता की तिला रिग्रेट वाटायला पाहिजे की मला माझ्यापेक्षा लोअर इन्कमच्या लोअर म्हणजे माणसाला त्यानं चूज केलं. हा त्याचा इगो ज्याला म्हणतो आपण म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये, तो दुखवण्याचा मेन आस्पेक्ट आहे. की आपल्यापेक्षा लो इन्कम असलेल्या माणसाला चूज केलं आणि आपल्याला चूज नाही केलं. काय त्याचं फॅमिली प्रेशर होतं किंवा कुंडली मॅच होत नव्हती, त्यांच्या घरचं हे होतं, काही कारणाने ऍक्शन ते घेऊ शकले नाहीत, त्यामुळे ते लग्न झालं नाही. त्याचा जो काही हे आहे तो गेले 4 वर्ष तो म्हणजे तो हे करतोय. पण तो ही इज क्वाईट सक्सिडेड. तो त्याच्या रुटीन मध्ये चांगला आलाय. म्हणजे त्याला हेल्प मिळतीये. तो माझे इथे इंडियातले तिकडून सेशन घेतो. आणि तो आता बऱ्यापैकी सावरलाय त्या सगळ्या ह्याच्यातून. सो हे सगळे म्हणजे असे काय त्याचे कॉन्सिक्वेन्सेस पण असतात तेवढेच. हो. पण आपण म्हणतो ना शेवटी म्हणजे रिस्क घेतल्याशिवाय जिंदगी तो काय म्हणतो आपण, लव्ह यू जिंदगी सारखं आपल्या त्या रिस्कला सुद्धा हे पाहिजे. म्हणजे काहीतरी आयुष्यात रिस्क पाहिजे, काही रिजेक्शन्स पाहिजेत, काही नकार पचवायची क्षमता तुमच्यात पाहिजे, काही हो. वेळेला मूव्ह ऑन करायची क्षमता आपल्यातली डेव्हलप होते. म्हणजे ह्याही हम्म. गोष्टी त्याच्याकडे आपल्याला बघता येतं की ठीक आहे बाबा, माझी या क्षमता नव्हत्या त्याही डेव्हलप झाल्या या म्हणजे सिच्युएशन मधून किंवा या निमित्ताने. म्हणजे एक मनुष्य म्हणून मी अजून बेटर झालो किंवा मी अजून बेटर दुसऱ्याला समजून घेऊ शकतो किंवा पुढच्या अनुभवाला. आणि न्यूरॉन्स हे आतून तुमचं पूर्ण छानपैकी तुम्ही एकदा तुम्ही त्याच्यात मूव्ह ऑन झाल्यानंतर तसं हे होत नाही तुम्हाला. म्हणजे व्यवस्थित तुम्ही हम्म. पुढं पुढे जाऊन तुम्ही हे करू शकता, असं काहीच नाहीये. ओके मॅम, तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं ब्रेकअप आणि मूव्ह ऑन या दोन्ही विषयांवर. अगदी नक्कीच फन थँक्यू. इंडिया मराठीच्या प्रेक्षकांना या मार्गदर्शनाचा फायदा होणार आहे. आणि आम्ही तुम्हाला शुअर. पुन्हा पुन्हा अशा वेगवेगळ्या मुलाखतींसाठी वेगवेगळ्या विषयांवर बोलवत राहू.
खूप खूप धन्यवाद थँक्यू, मॅडम. थँक्यू. तू पण खूप छान म्हणजे प्रश्न विचारलेस अश्लेषा. थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.